नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनरसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. 10 वर्षानंतर 3 फायदे तर 15 वर्षानंतर मिळणार 5 बोनस. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका. पेन्शनसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. 2025च्या निर्णयामुळे सेवेच्या वर्षावर आधारित आता नवीन भत्ते आणि बोनस जाहीर केल्यामुळे पेन्शनधारक आणि योगदानकर्त्यांना आनंद होणार आहे. 10 आणि 15 वर्षाच्या सेवेनंतर मिळणाऱ्या फायद्याची सविस्तर माहिती चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. EPFO अंतर्गत 10 वर्ष सेवा पूर्ण करणारे कर्मचारी विशिष्ट पेन्शन लाभासाठी आता पात्र ठरणार आहेत. या टप्प्यानंतर सदस्य 3 महत्त्वपूर्ण फायद्याचा दावा करू शकणार आहे. पहिले म्हणजे निवृत्तीच्या वयानंतर हमी मासिक पेन्शन सुरू होते. दुसरे म्हणजे घर बांधणी, वैद्यकीय किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आपत्कालीन परिस्थितीत अंशतः पैसे काढण्याची परवानगी. तर तिसरे म्हणजे सदस्यांना योगदान आणि संचित व्याजावर कर सूट मिळणे. हे फायदे आता कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणार आहेत. 15 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या दीर्घकालीन योगदानकर्त्यांना EPFO अंतर्गत आता 5 अतिरिक्त बोनस मिळणार आहेत. यामध्ये वाढीव पेन्शन रक्कम, बक्षिसे, वार्षिक चक्रवाढ व्याज लाभ, अवलंबितांसाठी विशेष भत्ते आणि लवकर निवृत्तीची लवचिकता यांचा समावेश असणार आहे. 10 वर्षाचे बोनस दीर्घकालीन समर्पणाला बक्षीस देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना संघटित क्षेत्रात राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे डिझाईन केलेले आहेत. या फायद्यासाठी पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी EPFOच्या पात्रता निकषांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये 10 वर्षाच्या पेन्शनसाठी कर्मचारी पेन्शन योजनेत नियमित योगदान देणे अनिवार्य असणार आहे आणि कर्मचाऱ्याने EPFO अंतर्गत नोंदणीकृत संस्थेत सक्रिय राहणे आवश्यक आहे. 15 वर्षाच्या बोनससाठी सातत्यपूर्ण योगदानासह सतत सेवासुद्धा आवश्यक असणार आहे. पेन्शन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना KYC तपशील नियमितपणे अपडेट करावे लागणार आहे. योग्यता पात्रता पडताळणीमुळे आता सदस्यांना या महत्त्वाच्या निवृत्ती लाभाचा दावा करताना आता विलंब होणार नाही.